ज्येष्ठ लेखक व संपादक गोविंद तळवळकर यांचे नवरोजी ते नेहरू हे पुस्तक मार्च 1969 मध्ये प्रकाशित झाले होते. त्या पुस्तकात त्यांनी नामदार गोपाळकृष्ण गोखले यांच्याबाबत म्हणाले, 1906 साली गोखले यांचे अर्थसंकल्पावरील भाषण ऐकल्यावर लॉर्ड मिंटो म्हणाले की इंग्लंडच्या पार्लमेंटमध्येही असे भाषण क्वचितच ऐकावयास मिळते. तेव्हाचे अर्थमंत्री सर एडवर्ड बेकर यांनी आपल्यानंतर गोखले यांनी अर्थमंत्री व्हावे अशी इच्छा जाहीरपणे बोलून दाखवली होती. इंग्लंडमध्ये गोखले यांनी वेळोवेळी केलेल्या भाषणाचाही इंग्रज समाजावर प्रभाव पडत असे. नेशन या तेव्हाच्या पत्राचे नामवंत संपादक मेसिंगहॅम यांनीही भाषणे ऐकली होती आणि इंग्लंडमध्ये गोखले यांच्या तोडीचा मुत्सद्दी कोणीही नसून पंतप्रधान अस्कितपेक्षाही गोखले श्रेष्ठ आहेत असे त्यांनी श्री C.Y. चिंतामणी यांच्यापाशी बोलून दाखवले होते. असा मान म्हणजे जीवनातली खरी कमाईच होय. 18व्या वर्षी पदवीधर, 20व्या वर्षी प्राध्यापक व सुधारक पत्राचे सहकारी संपादक, 21व्या वर्षी सार्वजनिक सभेचे चिटणीस व सभेच्या त्रैमासिकाचे संपादक, 25व्या वर्षी प्रांतिक परिषदेचे चिटणीस, 29व्या वर्षी राष्ट्रसभेचे चिटणीस, 31व्या वर्षी वेल्बी कमिशनसारख्या महत्त्वाच्या कमिशनपुढील प्रमुख साक्षीदार, 34व्या वर्षी प्रांतिक विधिमंडळात व 36व्या वर्षी केंद्रीय व इम्पिरियल विधिमंडळात, 39व्या वर्षी काँग्रेसचे अध्यक्ष व भारत सेवक समाज संस्थेचे संस्थापक आणि 40व्या वर्षापासून ते मृत्यूपर्यंत केंद्रीय विधिमंडळाच्या विरोधी पक्षाचे नेते असा हा गोखल्यांचा धावता जीवनक्रम आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी ज्यांना आपले गुरु मानायचे त्या नामदार गोपाळकृष्ण गोखले यांचा जन्म 9 मे 1866 रोजी झाला व वयाच्या 49व्या वर्षी म्हणजेच 19 फेब्रुवारी 1915 रोजी ते कालवश झाले. रत्नागिरी जिल्ह्याने अनेक थोर नेते, पंडित, समाजसेवक, राजकारणी भारताला दिले आहेत. लोकमान्य टिळक, महर्षी कर्वे, पा.वा. काणे, साने गुरुजी ही काही प्रातिनिधिक नावे आहेत. गोपाळकृष्ण गोखले यांचा जन्म 9 मे 1866 रोजी चिपळूणजवळील कोथळूक या खेड्यात झाला. प्राथमिक माध्यमिक शिक्षण कोल्हापुरात झाल्यानंतर महाविद्यालयीन शिक्षणासाठी त्यांनी पुण्यात उज्जैन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला व नंतर 1883 मध्ये पुन्हा दुसऱ्या सहामाहीत कोल्हापूरला राजाराम कॉलेजमध्ये आले. BA झाल्यानंतर 1885 ते 1905 नंतर गोखले अध्यापन, राजकीय कार्य, सार्वजनिक सभा, डेक्कन सभा, कायदे मंडळाची निवडणूक आदी अनेकविध राजकीय, शैक्षणिक, सार्वजनिक कार्यात विविध पदावरून कार्य करीत होते. त्यानंतर भारत सेवक समाज, सर्वंट्स ऑफ इंडिया या संस्थेची स्थापना 12 जून 1905 मध्ये केली. वयाच्या 23व्या वर्षी त्रैमासिकाचे संपादक, न्यू इंग्लिश स्कूल व फर्ग्युसन कॉलेजमध्ये 17 वर्षे अध्यापन. 1885 मध्ये काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर 1889 मधील काँग्रेसच्या अधिवेशनातील गाजलेले पहिलेच भाषण. वयाच्या 39व्या वर्षी 1905 च्या बनारस अधिवेशनाचे अध्यक्ष. वयाच्या 33व्या वर्षी कायदे मंडळाच्या निवडणुकीत विजयी अशी भव्य श्रेष्ठ कामगिरी नामदार गोपाळकृष्ण गोखले यांची. अवघ्या 49 वर्षाच्या लाभलेल्या आयुष्यात उत्तम अध्यापक, उत्कृष्ट संसदपटू, नेमस्त राजकीय नेता, सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटी या समाजसेवेचे प्रत्यक्ष काम, अभ्यास करणाऱ्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अशी सर्वोत्तम कामगिरी त्यांनी करून दाखवली. 1904 मध्ये फर्ग्युसन कॉलेजचा निरोप घेताना गोखले म्हणाले, सांसारिक स्वार्थ व आकांक्षा यांचा सर्वस्वी त्याग करून एका ऐहिक उद्दिष्टाच्या पूर्ततेसाठी कार्यकर्ते उत्साहाने, कळकळीने व निष्ठेने कार्य करू शकतात. ही गोष्ट आज केवळ धार्मिक क्षेत्रात आपणास आढळते. ती ऐहिक क्षेत्रातही कार्यान्वित होऊ शकते. या कल्पनेने या संस्थेची स्थापना केली गेली.
तरुणांनी सार्वजनिक कार्यासाठी प्रशिक्षण देणारी एक नवी संस्था काढण्यासंबंधी गोखले यांनी रघुनाथराव परांजपे यांना 1897 मध्ये एका पत्रात लिहिले होते. तरुण होतकरू माणसे हाताशी घेऊन त्यांना देशसेवेस लावावयाचे ही गोपाळकृष्ण गोखले यांची आकांक्षा, भव्य दिव्य कल्पना 12 जून 1905 रोजी पुरी झाली. प्रथम नामदार गोखले यांच्याकडे नरेश अप्पाजी द्रविड, गोपाळकृष्ण देवधर, अनंत विनायक उर्फ वामनराव पटवर्धन हे 3 तरुण आकृष्ट झाले. फर्ग्युसन कॉलेजच्या मागच्या टेकडीवर सूर्योदयापूर्वी नामदार गोखले व त्यांचे हे सर्व सहकारी उपस्थित झाले. प्रथम नामदार गोपाळकृष्ण गोखले यांनी भारत सेवा व्रताची शपथ घेतली व आपल्या मागोमाग आपल्या सर्व सदस्यांना भारत सेवा व्रताची शपथ दिली. भारताच्या सेवेसाठी, सुधारणेसाठी आणि कल्याणासाठी उभे आयुष्य वाहणार अशी ती शपथ होती. भारत सेवकाने पार पाडायचा कार्यक्रम असा: आपल्या स्वतःच्या उदाहरणाने लोकांमध्ये खरीखुरी देशभक्ती उत्पन्न करणे आणि तदर्थ स्वार्थ त्याग करण्यास शिकवणे, लोकांना राजकीय शिक्षण देणे, समाजात चळवळ करणे व लोकमान तयार करणे, निरनिराळ्या धर्मातील, जाती जमातीतील विरोध काढून तेथे सलोखा व प्रेमभावना निर्माण करणे, मागासलेल्या जनसामान्यात शिक्षणाचा प्रसार करणे, पूर्वास्पृश्यांची सर्वतोपरी सुधारणा करणे, औद्योगिक चळवळीस प्रोत्साहन देणे, या 6 उद्देशाने विद्यार्थी, साधारण सभासद आणि प्रमुख त्याचप्रमाणे संलग्न सभासद यांनी निष्काम कर्मयोगी होऊन देशसेवा करावी. भारत सेवक समाजाची सप्तवर्ते पाळण्याची शपथ अशी होती: माझ्या डोळ्यापुढे सदैव देशाच्या कल्याणाची गोष्ट प्रथम राहील. मजमध्ये जे काही उत्कट भव्य आहे ते सर्व मी आपल्या देशाच्या सेवेत अर्पण करेन. देशाची सेवा करताना मनाला स्वार्थ लोलुपता येऊ देणार नाही. सर्व हिंदी लोकांना मी भाऊबंद मानेन व सर्वांच्या उन्नतीसाठी पंथ, जाती वगैरे बाजूला ठेवून मी प्रयत्न करीन. माझ्या किंवा माझ्या कुटुंबासाठी भारत सेवक समाज जे काही देईल त्यातच मी आनंद मानेन. स्वतःसाठी त्याहून अधिक पैसा मिळवण्याच्या भरीस मी पडणार नाही. मी आपले वैयक्तिक आचरण पवित्र ठेवीन. मी कोणाबरोबर खाजगी वैयक्तिक भांडणे करणार नाही. भारत सेवक समाजाचे ध्येय मी सदोदित डोळ्यासमोर ठेवीन. शक्य तितक्या कळकळीने व उत्कटतेने मी समाजाच्या अभिवृद्ध्यर्थ प्रयत्न करीन. समाजाच्या ध्येयाला प्रतिकूल असे मी काहीही करणार नाही. नव्या भारत सेवकाने 1 वर्ष देशभर हिंडून लोकस्थितीचा सर्वांगीण अभ्यास करावा. या मुदतीत त्याच्या तोंडाला खीळ असावी. आदेश, संदेश, उपदेश, भाषणे हे सारे वाणीचे प्रकार त्याला वर्ज्य. ही त्याप्रमाणे शिस्त लावून दिलेली होती. 1905 साली स्थापन झालेल्या भारत सेवक समाजाने आपल्या पूर्णवेळ सदस्याला लावलेली ही शिस्त, हा वर्षभराचा कार्यक्रम किती उचित, आवश्यक आणि उपकारक होता हे 21व्या शतकाच्या 3ऱ्या दशकातही समजून येते. नामदार गोखले यांचे समाजकारण सर्वस्वी, धर्मनिरपेक्ष, सर्व समावेशक, सर्व जाती, पंथ, भाषा यांना योग्य तो मान देणारे होते. नामदार गोखले यांच्या समाजकारणात सहिष्णुता, सद्भाव, व्यापक दृष्टी व निखळ देशहिताची जाणीव होती. निस्वार्थ त्यागवृत्ती ही त्या समाजकारणाची पाठशाळा होती. भारतीय राष्ट्रवादाचा हा आग्रह होता. दलितोद्धार हा राष्ट्रीय स्वार्थ आहे ही समतेची भूमिका होती. त्यांच्या मनोवृत्तीस साजेसे राजकारण होते उदारमतवादाचे. कायदे मंडळातील कामगिरी ही नामदार गोखले यांच्या उदारमतवादी राजकारणाचे सुयोग्य फलित आहे. कायदे मंडळात अनेक विषयावर उद्बोधक भाषणे देत असत. लष्करी खर्च आणि हिंदीकरण,
गौप्यस्फोटाचा कायदा, विद्यापीठाच्या स्वातंत्र्यपहार, सभाबंदीचा कायदा, अर्थसंकल्प, मुद्रण स्वातंत्र्याचे नियंत्रण आदी अनेक विषयावर त्यांची अभ्यासपूर्ण भाषणे झाली. अद्ययावत माहिती, आकडेवारीने युक्त असलेले त्यांचे तपशीलवार विवेचन बिनतोड युक्तिवादाने परिपूर्ण असे ते होते. सांख्यिकीय उदारमतवाद, स्टॅटिस्टिकल लिबरलिझम असे C.A. बायले, केम्ब्रिज येथील सेंटर ऑफ साऊथ एशियन स्टडीजचे संचालक यांनी केले आहे. भारत सेवक समाजाचे भूतपूर्व अध्यक्ष श्रीनिवास शास्त्री म्हणाले की भारतात उदारमतवादी पक्ष सत्तेत कधीही येणार नाही, पण शासनाला, राजकीय पक्षांना, राजकीय विचारवंतांना उदारमतवादी विचारांची निश्चितच दखल घ्यावी लागेल. त्यामध्येच उदारमतवादाची आवश्यकता दडलेली आहे. 19व्या शतकाच्या उत्तरार्ध पुणे शहराचे देशाच्या राजकीय इतिहासातील स्थान अनन्यसाधारण होते. हे स्थान मिळवून देण्यात न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचे योगदान प्रामुख्याने कारणीभूत होते. या महान अलौकिक पुरुषाचे पुण्यात 20 वर्षाहून अधिक वास्तव्य होते. या थोर पुरुषाच्या मार्गदर्शनाखाली पुण्याची सार्वजनिक सभा देशातील एक अग्रगण्य राजकीय संघटना म्हणून नावाजली गेली. अशा या संघटनेच्या सार्वजनिक त्रैमासिकाचे संपादक म्हणून गोपाळकृष्ण गोखले यांची निवड 1889 मध्ये न्यायमूर्ती रानडे यांनी केली. तेव्हा गोखले अवघे 23 वर्षाचे होते. राव बहादूर जोशी हे न्यायमूर्ती रानडे यांचे निकटचे मित्र व आर्थिक विषयावर प्रावीण्य प्रभुत्व असलेले एक अधिकारी पुरुष होते. 17 ऑक्टोबर 1889 रोजी त्यांना लिहिलेल्या पत्रात गोखले म्हणतात, ज्या व्यक्तीविषयी इतकी वर्षे मी मनात पूज्यभाव बाळगून होतो त्या रानड्यांशी फार जवळीक नाही, तरी ओळख करून घेण्याचा प्रयत्न करण्याची अमूल्य संधी मला यामुळे मिळाली आहे. काहीशा अंतरावरून त्यांच्यावर भक्ती करण्यात मी समाधान मानणे वास्तविक युक्त ठरेल. तथापि रानडे यांच्या पायाशी बसण्याचे भाग्य मला या संधीमुळे लाभले आहे. एक सामान्य शिष्य म्हणून त्यांच्या चरणाशी बसण्याचे भाग्य मला सदैव लाभावे हीच माझी प्रार्थना. न्यायमूर्ती रानडे यांच्या विशेष विवेकी मार्गदर्शनाखाली गोखले यांनी जवळजवळ 14 वर्ष काम केले, उमेदवारी केली. 1897 मध्ये वेल्बी कमिशनसमोर इंग्लंडमध्ये त्यांची साक्ष फार महत्त्वपूर्ण ठरली, गाजली. त्यांची सर्वत्र सगळीकडे प्रशंसा झाली, कौतुक झाले. गोखले यांचे हे मोठे यश होते. त्या यशाची पायाभरणी झाली ती न्यायमूर्ती रानडे यांच्या विद्वत्पूर्ण मार्गदर्शनाने. गोखले यांची नम्रतेची भावना होती, ती त्यांनी व्यक्त केली आहे. फोडिले भांडार धन्याचा तो माल, मी तो हमाल भारवाही. नामदार गोखले यांच्या राजकीय सार्वजनिक शिलाचे शिल्पकार, मनाचे मूर्तिकार होते न्यायमूर्ती रानडे. वेल्बी कमिशनसमोर गोखले यांची साक्ष 14 एप्रिल 1897 रोजी झाली. साक्ष संपल्यानंतर वेडरबर्न जवळ आले. तुम्ही अतिउत्कृष्ट काम बजावले. येथे येऊन तुम्ही केलेल्या अद्वितीय देशसेवेबद्दल मी तुमचे अभिनंदन करतो. तुम्हाला धन्यवाद देतो. तुमच्या साक्षीच्या आधारावर आमचा अहवाल आम्ही लिहू. तुमच्या साक्षीचा लॉर्ड वेल्बी व इतर सभासद यांवर मोठा परिणाम झाला आहे. या साक्षीच्या वेळी वयोवृद्ध ज्येष्ठ राजकारणी दादाभाई नौरोजी उपस्थित होते. ते प्रसन्न झाले. कमिशनचे सदस्य केन म्हणतात, हिंदुस्थानची राज्य सुधारणा इच्छिणारा शिकलेला हिंदी गृहस्थ तुमच्याखेरीज दुसरा कोणी पाहण्यात नाही, पण तुमच्या साक्षीचा कमिशनवर निश्चितपणे प्रभाव पडल्याशिवाय राहणार नाही. तत्कालीन राजकारणात वयाच्या अवघ्या 31व्या वर्षी केलेली कामगिरी ही अनन्यसाधारण होती. माहिती, आकडेवारीचे संकलन, विश्लेषण, अभ्यास, मांडणी यांची ती साक्ष अपूर्व होती. ती नावाजली गेली, गाजली. 1884 ते 1902 अशी 18 वर्षे गोपाळराव गोखले यांनी न्यू इंग्लिश स्कूल व फर्ग्युसन महाविद्यालयात शिक्षक म्हणून उत्कृष्ट अध्यापन कार्य केले. तेथे ते इंग्लिश, इतिहास, अर्थशास्त्र, गणित हे विषय प्रामुख्याने शिकवत. विषयाची भरपूर तयारी करून ते अध्यापन करीत. सार्वजनिक सभेचे त्रैमासिक व सुधारक चे संपादक म्हणून गोपाळराव भारतातील व परदेशातील घडामोडीची अद्ययावत माहिती घेत असत. डब्लिनहून प्रसिद्ध होणारे पत्रक
आणि लंडन टाइम्सचे ते वर्गणीदार होते. लेजिस्लेटिव्ह काउन्सिलचे वृत्तांत, सहकारी अहवाल यांचा कसून अभ्यास करीत असे वाचन होते. म्हणूनच गोखले हे चतुरस्र संपादक व नेमस्त अभ्यासू राजकारणी झाले. वाचन, मनन, चिंतनाची फार मोठी तपश्चर्या त्यांच्या संपादकीय लेखन, वक्तृत्व, संसदीय कारकिर्दीस होती. त्यांनी वैचारिक अभ्यासपूर्ण राजकारणाचा पाया घातला. न्यायमूर्ती रानडे हे नामदार गोखले यांचे राजकीय गुरु होत, तर नामदार गोखले हे महात्मा गांधींचे राजकीय गुरु होत. उदारमतवादी राजकारण महात्मा गांधींनी वैयक्तिक सत्याग्रह, सविनय कायदेभंग, मिठाचा सत्याग्रह, 42चे चले जाव आंदोलन आदी मार्गांनी पुढे नेले आणि 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला. आज सर्वत्र राजकीय जीवनात साध्य, साधन, शुचिता, सहिष्णुता, सद्भाव, दुसऱ्याच्या मताबद्दलचा आदर व्यक्त करण्याचा आग्रह राहिलेला नाही. वाचन, अभ्यास, सखोल अध्ययन, संशोधन यांचा मागमूसही नाही. हे बदलावे लागेल. बदलणे अशक्य नाही, पण कठीण आहे. आगामी काळात नेमस्त उदारमतवादी राजकारण व समाजकारणाचा मार्ग स्वीकारावयास हवा. तीच भारतसेवक नामदार गोखले यांना आदरांजली व त्यांचे यथायोग्य संस्मरण ठरेल. आपण मुसलमान समाजातील गोखले व्हावे असे स्वप्न पाहणारे महम्मद अली जिना म्हणतात, एक मनुष्य किती काम करू शकतो, तो आपल्या प्रभावाने जनतेचा मार्गदर्शक कसा होऊ शकतो, खरे नेतृत्व आणि कर्तव्याचे स्फुरण कसे लाभते, हे गोखल्यांच्या आयुष्यापासून शिकण्यासारखा अतिशय महत्त्वाचा सर्वोत्कृष्ट धडा आहे. गोपाळरावांच्या मी कायदेमंडळात सहकारी होतो. याबद्दल मला सानंद व साभिमान, धन्यता वाटते. नामदार गोखले यांना आपले राजकीय गुरु मानणारे महात्मा गांधी म्हणतात, गोपाळराव स्फटिकासारखे निर्मळ, कोकरासारखे गरीब, सिंहासारखे शूर होते. दाक्षिण्याचा त्यांच्या ठिकाणी अतिरेक बसत होता. राजकारणी कर्त्या पुरुषाच्या अंगी जे गुण असावेत ते गोखले यांच्या अंगी होते. त्यातला एकही गुण त्यांच्या ठिकाणी नव्हता असे कोणी म्हटल्यास मला त्याची पर्वा नाही. नावे ठेवावी असा दोष मला त्यांच्यात दिसला नाही, एवढे मला माझ्यापुरते वाटते.